महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी निलेश जयराम गायकर, भारतीय जनता पार्टीतर्फे कावीर गणातून पंचायत समितीकरता उभा आहे। ही मुलाखत देण्याचं प्रयोजन एवढंच आहे की काही गोष्टीमध्ये चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात, तर त्याचं स्पष्टीकरण देण्याकरता मी ही मुलाखत देत आहे। मी कोणतीही गोष्ट राजकीय फायद्यासाठी करत नाही किंवा बोलतही नाही। आजपर्यंत मी कोणावर टीका टिप्पणी केली नाही। माझं जे विजन आहे तेच लोकांसमोर मी मांडलं, परंतु काही लोकांनी चुकीच्या गोष्टी पसरवल्यामुळे मी त्यावर स्पष्टीकरण देणं क्रमप्राप्त आहे। पहिली गोष्ट म्हणजे जिल्हा परिषद उमेदवार शिंदे गटाचे अनंत गोंधली यांनी सांगितलं की ग्रामपंचायतला खोट्या आश्वासनं दिली, 70,000 रुपये पगार मिळून देणार अशी आमिषं दिली। तर माझं आजही भाषणाच्या क्लिप आहेत की मी सांगितलं त्यावेळेलाही की आपल्या इथं अनेक वर्ष कंपन्यांमध्ये कामगारांचं शोषण होतं आहे आणि आज त्यांना अपुऱ्या पगारावर नोकरीला ठेवलेलं जातं आहे। आज जर तुम्ही बघायला गेलेत तर ONGC उरणला माथाडी कामगारांना 70,000 रुपये पगार आहे आणि त्याचं माझ्याकडे ॲग्रीमेंट आहे। कोणी माझ्याकडून ते घेऊन जाऊ शकतो आणि मी काही चुकीचं बोललेलं नाही आहे। आणि त्याच्यामध्ये आज इथला जो माथाडी कामगार होता त्यांना 2011 पर्यंत 3,500 रुपये पर मंथ ही सॅलरी यायची, त्यांना कोणत्या सुविधा नव्हत्या। आज जे रसायनीला कामगार आहेत त्यांनाही चांगल्या पद्धतीचं वेतन तिथं दिलं जाते। आज माझी भूमिका आहे की भविष्यात गेलचा जो मोठा प्रकल्प येतोय त्याच्यामध्ये इथल्या लोकांना परमनंट एम्प्लॉयमेंटसाठी मी आंदोलनं अनेक केलेले आहेत। त्याचे प्रयत्न शासकीय लेवललाहीच माझ्या पद्धतीने चालू आहेत। आज जर तुम्ही बघायला गेलं तर ज्यांनी एवढ्या वर्ष कामगार नेता म्हणून मिरवलं त्यांनी एकही आंदोलन आजपर्यंत कामगारांसाठी केलेलं नाही आहे। आज इथला खानावचा HPCL प्रकल्प बंद झाला, अनेक माथाडी कामगार बेरोजगार झाले। आज ज्या माथाडी कामगारांचा जो बॅच होता त्याचे एका बॅचचे 13 लाख रुपये घेऊन त्या माथाड्याला 4,80,000 कोणी दिले आणि त्याच्यातलं मधलं पैसे कोणी खाल्ले याची चौकशी पोलिसांतर्फे करायला पाहिजे मला वाटते। आज इथला जो प्रकल्प आहे याच्यामध्ये अनेक तरुणांनी ट्रक्स घेतले, कर्ज काढलीत, लोन काढली आणि त्यांनी ते व्यवसायासाठी सुरुवात केली। परंतु इथल्या ह्याच नेत्यांनी 10 ट्रक घेऊन इथल्या ज्या तरुणांना आहे ते त्यांना कर्जबाजारी व्हायला लागले, त्यांना ट्रक विकायला लागले। ही परिस्थिती आहे। प्रत्येक गोष्ट मला पाहिजे, त्याच्यासाठी राजकीय आश्रय घेऊन वेगवेगळ्या पक्षांचा त्या आमदारांचा राजकीय आश्रय घेऊन आर्थिक फायदा करून घेतात। बाकी लोकांना फक्त वापरलं जाते। ही आमची भूमिका जी त्यांची आहे, ह्या भूमिकेला आमचा विरोध आहे। आम्हाला कोणत्या व्यक्तीचा विरोध नाही आहे। आज आम्ही जे लढतोय ते इथल्या लोकांना न्याय मिळावा त्या भूमिकेतून लढतोय। आज अनेक कामगार आम्ही कंपनीमध्ये कामाला लावलेले आहेत, भविष्यातही लावणार आहोत। आज जर बघायला गेलं तर काही लोक म्हणतात की आम्ही ह्यांना ग्रामपंचायतला निवडून दिलं परंतु आम्हाला न सांगता उमेदवारी केली। आज मी उमेदवारी करण्यामागं माझी भूमिकाही हीच आहे की माझा जो आवाज इथे दाबला जातोय तो आवाज दाबू नये आणि मला इथल्या लोकांना न्याय देता यावा याच्यासाठी भाजपची ताकद माझ्या मागे उभी राहावी ह्या दृष्टिकोनातून मी इथे आज निवडणूक ही लढवत आहे। आज अनेक प्रश्न इथले प्रलंबित आहेत। आज जर विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं झालं तर आज खानाव ग्रामपंचायतमध्ये अनेक रस्ते चालू आहेत, प्रत्येक ठिकाणी स्ट्रीट लाईटचं काम चालू आहे, अनेक टाक्या ज्या वॉटर टँक चालू आहेत, अनेक तशा ज्या सुविधा आहेत त्या चालू आहेत। आज मी इथल्या जो शेतकरी आहे त्याच्यासाठी आधुनिक कृषी यंत्राद्वारे शेती करावी म्हणून मळणी व कापणी यंत्र हे याची मंजुरी घेतलेली आहे
आणि पुढील ह्याच्यामध्ये त्यांना इथल्या शेतकऱ्यांना मळणी व कापणी ही मोफत कृषी सेवा म्हणून त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच आम्ही आणखीन एक प्रोजेक्ट बनवलेला आहे, जी आमच्या गावातली ग्रामपंचायत हद्दीतली जी 1800 घरं आहेत त्यांना पूर्णपणे सोलर लाईटनी जोडण्यात येणार आहे आणि त्यांना पूर्णपणे मोफत सोलर पॉवर देण्यात येणार आहे. अनेक अशा विविध योजना आहेत की ज्या भविष्यात मी कार्यान्वित करणार आहे. अनेक मुद्दे आहेत त्याच्यावर मी भाष्य करण्यासाठी इथे काय वेळ मिळणार नाही आहे, परंतु माझी जी भूमिका आहे ती सर्वसामान्यांसाठी न्याय मिळण्याच्या भूमिकेतून आहे आणि कोणत्याही मोठेपणासाठी मी काही निवडणुकीला उभा राहिलेला नाही आहे. माझ्याकडं मी उपसरपंच आहे खानाव ग्रामपंचायतीचा, परंतु आज मला वरच्या लेवलनी जो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जो भ्रष्टाचार चालू असतो तो भ्रष्टाचार मला बंद करायचा आहे. आज मी ग्रामपंचायत मला लोकांनी ग्रामपंचायतमध्ये निवडून दिल्यामुळं आज तिथलाही भ्रष्टाचार कमी केला. आज गेलनी CR फंडातून 67 लाखाची कामं मंजूर केलेली होती अगोदरच्या बॉडीनी. तीच कामं MMRDA किंवा इतर ठिकाणूनही मंजूर होती. ती मी 67 लाखाची गेलची कामं ही मी रद्द केली आणि तो शासनाचा पैसाही मी वाचवलेला आहे. आणि अनेक गोष्टीमधल्या भ्रष्टाचार आहे तिथे. आज आमच्या ग्रामपंचायतमध्ये 7 कोटीची जलजीवन मिशनची योजना होती. आज त्याची अवस्था तुम्ही जाऊन बघा. आज जर माझा गाव उसर आहे, उसरमध्ये 1,30,00,000 समथिंगची योजना होती. आज तिथे फक्त एक टाकी उभी आहे आणि एक 300 मीटर पाईप टाकलेला आहे आणि पूर्णपणे 80% त्याचं पेमेंट घेतलेलं आहे. आणि हीच परिस्थिती पूर्ण ग्रामपंचायतमधली आहे. 7 कोटी रुपये मधलं कमिशन कोणी खाल्लं, ते काम अजून का अपूर्ण आहे, ह्याची पूर्णपणे चौकशी व्हायला पाहिजे. मी अनेक तक्रारी आम्ही कार्यकारी अभियंता जिल्हा परिषदकडे केली, परंतु आजपर्यंत कोणी दखल घेतली नाही आहे. तर हा सगळा जो भ्रष्टाचार आहे तो मला दूर करायचा आहे. आज ज्या पद्धतीने इथले अनेक विभाग सरकारी वेगवेगळ्या निविदा काढतात आणि त्याची डबल बिलं घेतली जातात, त्याच्यासाठी मी सेंट्रल वर्क ऑर्डर सिस्टीम लागू करावी हा माझा तिथला पहिला अजेंडा असेल. अनेक गोष्टी आहेत माझ्या मनात ज्या मी भविष्यामध्ये जर निवडून आलो तर त्या लोकांसाठी मला करता येतील. बोलण्यापेक्षा मी त्या गोष्टी करून दाखवण्यावर विश्वास ठेवतो. तरी मला वाटते की मी जो उभा आहे तो मी जय पराजयाच्या पलीकडे आहे. मला जय किंवा पराजयाने फरक पडत नाही आहे. मी ज्या भूमिकेतून किंवा मी ज्या विचारातून ह्या निवडणुकीसाठी उभा आहे ती निवडणूक ह्याच्यासाठी की आज जे राजकारण आपलं पैसा किंवा इतर गोष्टींकडे वळलं जाते, ते एक जनसामान्यातून की एक जनसामान्यांनाही दाखवून द्यायचं, जर आपला उमेदवार योग्य असेल तर आपण पैसा किंवा इतर गोष्टीकडे न बघता योग्य उमेदवाराला आपण मत देऊ, हे मला विश्वास आहे. आणि इथली जनता मला चांगल्या मताने मतदान करील हा मला विश्वास आहे. त्यामुळे मी ह्या निवडणुकीसाठी उभा राहिलेलो आहे. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.